कुठे गेला वाघ्या? लपलाय लपलाय वाघ्या लपलाय किती. लाईटीची बिलं मात्र कमी नाही आहे, बिलं हवी तशीच येतात भरमसाठ. समोसाच जमत नाही, समोसा करायला. हे बघा दोघं जण. कुठे गेला वाघ्या? खेळतायत नुसते घराभोवती धावत आहेत. काय हे बघा, त्यांना घरी नाही यायचं अजून. असं खाली खेळून खेळून दमलेत. हे बघा पूर्ण गॅलरी त्यांनी ओली करून टाकलेली आहे. म्हणजेच पुढची पडवी आपली आत बाहेर नाचून नाचून. हे बघा त्याला पुसतं थोड्या वेळाने. त्यांचा खेळायचा टाईम आहे ना, त्याच्यामुळे बांधून नाही ठेवलं अजून. म्हणजे खेळू देत, नंतर काय दिवसभर मग बांधलेले असतात. मग पाऊस थोडंसं थांबला आहे, थोडासा फक्त नावाला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. मस्त झालं आहे, छान वाटतं आहे. सकाळी सकाळी प्रसन्न असं वाटतं आहे. तर आमच्याकडे की नाही लाईट नाही आहे, रात्रीपासून लाईट गेलेली आहे. त्याच्यामुळे घरामध्ये ना अंधार, कारण पाऊस पण बाहेर पडतो आहे, काळोख करून बसला आहे ना पाऊस. त्याच्यामुळे घरामध्ये पण अंधारसारखं वाटतं आहे, काही काम करायला सुचत नाही. त्यामुळे बाहेरचं आता करायला घेते. ही जी पडवी आहे ना मागची, तर ही बघा ही लादी, ती जरा व्यवस्थित करून घेते. मागच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्याशी बोलले होते मी की थोडं किचनमध्ये सामान आहे ना, ते सगळं हळूहळू सेट करायचं चालू आहे. तर सगळ्यात आधी वेळ तुम्हाला सांगते. ही वेळ आहे सकाळी 6:45-7ची वेळ आहे. म्हटलं आता काय करावं, म्हटलं लाईट नाही आहे, तर म्हटलं निदान बाहेर तरी सुरुवात करूया. तर आता हे जे सामान आहे ना, तुम्हाला दिसतंय लादीवरती, हे सगळं जे सामान आहे ते सगळं सामान कामाचं आहे, उपयोगी आहे. म्हणजे असं भंगार आहे आणि त्याचा काहीच उपयोग नाही असं मी काहीच जमा करून ठेवलेलं नाही. मध्ये 2 वेळा कुणालच्या बाबांनी हे सगळं साफ केलं होतं, पण त्यांनी कसं म्हणजे वेड्यावाकडं असं ठेवलं होतं, व्यवस्थित असं अरेंज करून नव्हतं ठेवलं. मी जरा माझ्या कामामध्ये बिझी होते म्हणून मी तिथे काही लक्ष त्यावेळेस दिलं नव्हतं. पण आत्ता म्हटलं मला आता वेळ आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे आता लक्ष घालून हे सगळं काम आता मी करायला घेतलेलं आहे. म्हणजे किचनमधलं सगळं सामान बाहेर सगळं अरेंज करायचं. आता हे जे सामान आहे ते सगळं मी खाली नाही उतरवलेलं, कारण खूप जड आहे ते. आता ऑरेंज कलरचा बॉक्स तुम्हाला दिसतो ना, त्या सगळ्या कामाच्या वस्तू म्हणजे पिशव्या वगैरे जे काही आहे ना, ते सगळं जमा करून ठेवलेलं आहे. गावच्या ठिकाणी तुम्हाला मी सांगते, अगदी साधीशी दोरी जरी असेल ना तरी ती उपयोगी पडते. म्हणजे ती फेकून द्यायची नसते, जमा करून ठेवावी लागते. कधी कुठे उपयोगी पडेल काही सांगू शकत नाही. शहरामध्ये आपण ह्या सगळ्या वस्तू जमा करून ठेवत नाही. ते बघा ते वाघ्या शेरू, हा काय त्यांचा नुसतं दंगा चालला आहे मगापासून. ते बघा दोघं जण तिथेच आहेत आणि वाघ्या ना खाली बसलेला आहे. तो बघा हा अजिबात दोघं जण ऐकत नाही. गेले तिकडे पाण्यामध्ये. 1 मिनटं. ते बघा आले परत आले, रानात गेलेले. आज त्यांना काय खेळायचं, त्यांना एवढं हे झालेलं आहे ना, बापरे पूर्ण भिजलेत. ते थांबतच नाही आहेत. जवळजवळ अर्धा 1 तास झाला त्यांचा असा दंगा चालू आहे. मी तर खेळतात तर म्हटलं राहू दे, खेळू देत, नंतर एकदाच त्यांना साफ करता येईल. वाघ्याला जास्त असं हे आहे. तो बघा कसा बसलाय बघा, असं खेळता खेळता जातो आणि पाण्याचा डबका किंवा काही चिक्कल बिक्कलशी जाऊन बसून राहतो, लपून आणि मग शेरू शोधत त्याला जातो आणि परत धावत सुटतात. असं त्यांचं चालतं. तो बघा हां लपलाय वाघ्या लपलाय. किती हुशार आहे बघा, लपून बघतोय तो शेरूला. त्याचे कान फक्त दिसत आहेत. तो बघा, हे असं त्यांचं सगळं चालतं दोघांचं. चला बाबा ह्यांचं चालू दे, आपण आपलं काम करूया. तर काम करता करता थोडंसं लक्ष त्यांच्याकडे पण, म्हणजे दोघंजण काय करतात ना ह्याकडे पण माझं लक्ष होतंच. आता वरची लादी बघा साफ करून झालेली आहे. भांडी म्हणजे सगळी भांडी किचनमध्ये अजून मी काढलेली नाहीत. आता हा जो तुम्हाला समोर पिवळ्या रंगाचा ड्रम दिसतोय, त्यात सर्व जी एक्स्ट्राची भांडी आहेत ना, म्हणजे जास्त अशी वापरत नाही ना, ती सगळी भांडी मी इथे जमा करून ठेवली आहेत. 2-4 वस्तू मला हव्या होत्या, त्याच्यामुळे त्या मी काढून घेतल्या, मला म्हणजे खूप गरजेच्या होत्या म्हणून. म्हणजे असं सगळं कामाचं सामान सगळं इथे भरून ठेवलेलं आहे. आता फक्त व्यवस्थित सगळं अरेंज करून ठेवायचं आहे. आता पावसाचे जे दिवस आहेत, उंदरांचा भरपूर त्रास. तुम्ही काहीही करा, कितीही काही म्हणजे औषधं तुम्ही ठेवा, काहीही करा, उंदीर पावसाळ्यामध्ये त्रास देतात. म्हणजे 2 वर्षाचा अनुभव आहे आम्हाला.
त्याच्यामुळे ह्या वर्षी आम्ही औषध वगैरे असं काहीही ठेवलं नाही. 2 वर्ष आम्ही औषध वगैरे असं ठेवलं होतं, पण काही नाही, तेवढ्यापुरतं असतं आणि पुन्हा ते त्रास आणि चालू होतो. त्याच्यामुळे काय करायचं, तर फक्त आपण आपलं सामान जे आहे साफसफाई आणि अरेंज करत राहायचं. मग उंदरांचा त्रास की नाही थोडासा कमी होतो. मी बाहेर बघा काम करत होती आणि कुणालच्या वेळी ते जाळे पाडत होते. मला माहीतच नाही की जाळे पाडतात म्हणून. हे दोघं जण आतमध्ये शिरतील ना, म्हणून तो दरवाजावर असा बंद करून ठेवलेला आहे, नाही तर सगळं घरभर घाण करतील ना. हां, लाईट नाही तर म्हटलं निदान घरात साफसफाई तरी करू शकतो, नंतर बाकीची कामं होतील तेव्हा होतील. चला, मला झालंय थोडंसंच बाकी आहे बाहेर. जमा करून घेऊ ना. कुठला मागचा आणि हा इकडे एकत्र कर, म्हणजे मला जरा पुढून तिकडे कोपऱ्यापर्यंत झाड मागतात. मग हे पण सरकवायचं कपडे ह्या साईडला गेला. इथे दोघं हा खेळतात तिकडे बाहेर समोर आहेत. काय खेळतात ते. आता बाहेरचं सगळं बघ क्लीन करून झालं आणि ते डबे जे आहेत किचनमध्ये ते बाहेर आणून ठेवलेले आहेत. म्हणजे आपलं किचन छान असावं, सुंदर दिसावं असं कोणाला वाटत नाही. मला पण वाटतं की मस्त असं किचन आपल्याला तयार करावं आणि सजवावं, नवीन नवीन वस्तू वगैरे घ्याव्यात किचनमधल्या. म्हणजे मला जितकं कपड्यांची वगैरे आवड नाही, तितके किचनच्या सामानाची मला आवड आहे. म्हणजे भांडी वगैरे ना भरपूर असं आवडतं मला. आणि कुठेतरी विचार केलेला आहे की पुढे जाऊन ना जी काही आपली भांडी आहेत ना ती चेंज करायची. म्हणजे खूप मनामध्ये विचार आहे आणि ते करणार मी पूर्ण. तर हे बघा, हे असं सगळं थोडंसं सामान अरेंज केलं आहे. अजून पण जागा आहे सुट्टी. आता थोडंसं चांगलं वाटते. घाम बघ इथे आला, एवढा पावसातला पण घाम बघा किती सुटला आहे. आता किचनमध्ये अजून बाकी आहे, म्हणजे जागा तिथे रिकामी झालेली आहे. थोडंसं सामान व्यवस्थित लावायचं आहे, पण लाईट नाही ना, त्याच्यामुळे अंधारात काही सुचत नाही आहे. थोड्या वेळाने करणार ते. हा देते. तर कुणालच्या बाबा भाग्या आणि शेरू यांना आंघोळ घालायला त्यांनी घेतलेली आहे. अगोदर शेरूला घालतात. दोघं पण असं खेळून खेळून चिखलामध्ये लोळून आलेले आहेत पूर्ण, त्याच्यामुळे त्यांना आंघोळ गरजेची आहे. त्यांना शॅम्पू हवा आहे, तो मी नेऊन देते. हे बघा इथेच आहेत, दाखवते. हा बघा शेरू, सफेद आहे का काळा आहे, पांढरा लाल काय कळत नाही. शेरू रोज भिजून येतात तेव्हा फक्त पुसून काढतो ना. आज पूर्ण आंघोळ. वातावरण मस्त आहे ना आजचं, छान वाटतं वातावरण हे असं आहे ना. असं काम करायचं कंटाळा येत नाही असं घरामध्ये सुद्धा. आता बाहेर पण करायचं आहे. आता मी तिकडे जाते, ऐकलं काय, मागच्या दारामध्ये तिकडची पडवी आहे ना, तिकडचं हां नाही तिकडचं साईडचं करून देते. बघ कशी बघते, बघ बघ वागली लबाड. भूक लागली ना आता तुला पण. आता नाव करायचे. सूप बनवलं आहे त्यांच्यासाठी चिकनचा, त्याचा जरा आंघोळ होऊ दे मग देते. गरजेचं आहे आता थंडीतनं सूप पिणं ना. थोड्या वेळाने देते. बसा येते आता, तुझी पण नाव करायची. तर ही पडवी साफ करायची बाकी आहे. अगोदर ह्यांची आंघोळ होऊ दे, त्याच्यानंतरच, नाही तर पुन्हा परत घाण होऊन जाणार. बाकी सगळं झालं क्लीन करून. आता इकडचं करायला घेते मी. हे बघा, हे सगळं मला आता साफ करायचं आहे. पटापट करते, म्हणजे एक 10 ते 15 मिनिटाचं काम आहे, पटकन होऊन जाईल. चला, ते रान बिन पण उडवायचं आहे. दारू आणते मी. पाऊस आला, पाऊस आला. भिजूया आपण. अरे भिजूया पावसात. हा भिजूया.
थोडासा पावसाचा आनंद, म्हणजे थोडासा नाही, भरपूर असा पावसाचा आनंद घेतला. आम्हाला आवडतं पावसामध्ये भिजायला, पण आपण कसा विचार करतो की सर्दी होईल का, खोकला होईल का, पण आज म्हटलं नको, जाऊ दे, कसला विचार नको, काम आपण करतोच आहोत ना, तर म्हटलं थोडंसं भिजूया. तर कुणालचे बाबा आणि मी, आम्ही दोघं तर भरपूर असे भिजलो. थोडासा पाऊस कमी झाला आणि सगळं माझं क्लीन म्हणजे करून झालं होतं, बहुतेक थोडंसंच बाकी होतं. आता ही जी दगड तुम्हाला दिसते ना, मोठा दगड आहे तो, आणि तो साईडला करतो कारण गाडी जेव्हा कुणाल जेव्हा रिव्हर्समध्ये मारतात ना, त्यावेळेस हा दगड आहे ना खूप त्रास देतो. गेले 2 वर्ष झाले तो दगड तिथे पडलेला आहे, पण आज तो आम्ही ताकद लावून लावून तो दगड की नाही सरकवला शेवटी आणि गेला तो. एक साईडला बघा गेलेला आहे तो. आता मगाशी किती घाण होते बघा, आता सगळं स्वच्छ झालं बघा इकडचं. आता ती जी गोणी दिसते ना, त्याच्यामध्ये गांडूळ खत आहे, ते पण संपायला आलं आणि थोडंसंच आहे ते, आता लागणार आहे म्हणून ते ठेवलेले आहे ते. सगळी अडचण कमी केली. चिरे उचलायला पाहिजे ना ते. चहा पिते. आत्ता लाईट आले, म्हणजे 5 मिनटं झाले लाईट आले. म्हणजे फोन केला मी मगाशी की आमच्याकडे रात्रीपासून लाईट नाही आहे. मी फोन केला आणि 2 मिनटात लगेच लाईट चालू झाली आहे. कधी कधी असं आम्हाला वाटतं की मुद्दाम लाईट बंद करून ठेवतात का, काय वाटतं? हां, नाही, कधी कधी असं वाटतं की काय ते चाललं असं काय समजत नाही. भरपूर असा इथे लाईटीचा प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत आपण फोन करत नाही तोपर्यंत लाईट येणार नाही. त्यांना सांगावं लागतं फोन करून की असं असं सगळं झालेलं आहे म्हणून, आणि नेहमीचंच आहे ते. आम्हाला पण कधी कधी कंटाळा या गोष्टीचा. लाईटीची बिलं मात्र कमी नाही आहे, बिलं हवी तशीच येतात भरमसाठ, त्याच्यात कधीच कपात नसते. भरपूर असं बिल येतं लाईटीचं. बिल काय कमी होत? हां, ते काही कमी होत नाही. आता आज बोलावं असं वाटतं कारण खूप असं लाईटीचा त्रास आहे म्हणून आता बोलावं लागतं ना. ते इतके वर्ष झाले, म्हणजे मी बोलते पण आज असं ओपन बोलतो ना, एकदम काय होतं डोक्याला टेन्शन झालं की आपण कसं बोलतो तसंच झालेलं आहे ते. लाईट कसं दिवस सकाळी उठल्यावर सकाळी संध्याकाळी दिवाबत्तीच्या टायमाला नेमकी जाते. हां, संध्याकाळच्या वेळेस. आता पावसाळ्याचा टाईम आहे, कपडे वगैरे बघा आपले सुकत नाही. आता रात्रभर लाईट नाही, सगळे कपडे तसेच पडलेले आहेत, अजिबात सुकलेले नाही आहेत. काय करायचं सांगा, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आता पावसाळ्यामध्ये असं लाईट म्हणजे हवीच, फॅन लागतोच. घरामध्ये सगळं ओलावा सगळं असतो, ते सुकवण्यासाठी तर फॅन चालू करावा लागतो. म्हणजे आपल्याला नको असं फॅन, पण ह्या ज्या बाकीच्या घरातल्या गोष्टी आहेत कामासाठी फॅन लागतोच. तर आज फोन केला म्हणून ती लाईट आलेली, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की जसं लाईट तुम्ही बंद करून ठेवतो तसे बिलं पण थोडीशी कमी होऊ देत, मग तितका भार आमचा थोडासा कमी होऊन जाईल. अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर चला आता चहा पिऊन घेते. भाग्या शरू यांना सूप बनवलं ते त्यांना देते प्यायला. भरपूर असं काम आपलं घरातलं आज करून झालं. म्हणजे लाईट काय घेते, काय आणायला झाली, पण काय आणते तिकडनं? नीट काढ, काय काढतेस ते? बघ तिथं झाडी आहे. चवळीची आहे ना तिथे. चवळीच काढ ना, दुसरंच काहीतरी काढशील, बघून काढ. ते पुढे पण आहे वेल बघ तिथे, सगळीच नको काढू तिथनं. हा, काटलाची भाजी खायची आहे. काटलं तुला भेटणारच नाही, तिथे झाडीत शोधायला लागतील. त्या साईडनी जा बघ, दिसतात काय काटलं? त्या काट्या लावल्यात ना तिकडनं दिसतील बघ, खुली जागा आहे तिकडे. हा, तिथे जा, पुढे पुढे जा अजून. हा, तिथे वेळ आहे बघ. हा हा, मोठी झाली, काढ, नीट काढ पण. हा बघा, हा शेवगा काढलाय. कुणालचे बाबा आज भजी करतात. हे वेगळे काहीतरी करतायत ते. आता रेसिपी काय तुमच्याशी शेअर नाही करत आहे मी, नंतरला चांगली झाल्यावर तुम्हाला मी दाखवेन काहीतरी. ही चवळी म्हणजे वालीच्या शेंगा बोलतो त्याची पानं काढले, त्याची भजी ना खूप छान बनतात. थोडीशी काटलं, आता काटलं काही मी जास्त शोधत नाही बसली, जितकी समोर दिसली तितकी काढली. पाऊस आहे ना बाहेर भरपूर पडतोय, त्याच्यामुळे असं करायला शूटिंग करायला गेलं की जमत नाही मग. आणि ह्या मिरच्या काढल्यात, म्हणजे आमच्याकडे आज भजीचा कार्यक्रम आहे. ह्या मिरच्या ना तिखट नाही आहेत अजिबात, जितक्या तयार भेटल्या त्या भेटल्या. तर ह्याची नको, ही राहील, भाजी राहते. ते काढली ते बरं झालं, नाही ते पिकली असती. ही काटलं,
ऐकलं काय? ती लक्ष नसतात ना. हां, ते एक साईडला होतं ना कोपऱ्यामध्ये. पाऊस आहे तर लक्ष नाही जात आपलं आता. आता हे कसं नॉर्मलच आपण चण्याचं पीठ वगैरे घेऊन कसं करतो त्या पद्धतीनेच करायचं. कांदा वगैरे चिरून असं बनवतात. नवीन नवीन काहीतरी काय वेगळं. मेथीची भाजी खातो ना आपण. हां, अशी भाजी बनवून बघूया. नाही ह्याचे पराठे, ह्याचे पण हे शेवगा आहे ना, जशी भाजी छान होते ना तसे पराठे वगैरे पण छान बनतात. कशी लागते ते आपल्याला आता कळेल बनवल्यावर. आपण मेथीची भाजी खातो, शेवग्याची पण खातो तर खरं आपण बनवतो ना शेवग्याची भाजी. तर भजी करायचं काम चालू आहे आमच्याकडे, पण लाईटच गेली बघा मध्ये, त्याच्यामुळे अंधारातच आम्ही आता करतोय. मस्त चवळीची भजी, वालीच्या बघा, वालीच्या चवळीच्या पानाची भजी. हां, हे बघा, ही कोळी कोळी पानं घेतलेत. रेसिपी मी दाखवीन तुमच्याशी, नंतर शेअर करीन काहीतरी. आणि हे भजीमध्ये कुणालचे बाबा कसे एक्सपर्ट आहेत. हा, भजी म्हणजे काय खायला एक्सपर्ट आहे आपण, खायला पण नाही करायला पण. हां, त्यांना भजी वगैरे बनवायला आवडतं. मला ते फारसं जमत नाही, पण ते छान प्रकारे करतात. म्हणजे आवड आहे ती, आवड मला खायला आवडतं ना चांगलं. हां, भजी आवडतं, तेलकट असतं ना भजी, समोसे हे त्यांना आवडतं ना. समोसा जमत नाही, समोसा करायला शिकाय. त्याच्यामुळे बनवा. आता ही चवळीची आणि मिरचीची अजून बाकी आहेत ना करायची. मिरची बाकी कशी झाली खाऊन बघ, सांग मला. ही बघा, ही थोडीशी कांद्याची केलेली आहेत. कांद्याची मला आवडत नाही, पण त्यांना आवडतं म्हणून केलेली आहेत. ही मिक्स ह्याची कसली केलेली आहेत त्यांनी, ती मिक्स हे आहे. आणि एकदम बनवून ठेवलेली आहेत 2 टायमाची. आता नाश्त्यामध्ये पण आणि दुपारी काय सांग खाऊन शेगळाचा पाला टाकलेला आहे शेगळाचा, खा. म्हणजे आता नाश्त्यासाठी पण आणि दुपारी जेवण करायचं ना त्यात पण होईल म्हणून. आज नाश्ता आम्ही काय बनवलं नाही, भजीच. कुकर बघा आपल्याला लावून झालेला आहे, जेवणाला पण झाली, नाश्त्याला पण. हां, आणि इथे बाहेर पाऊस बघा, आता मुसळधार पडत होता, जरासं थांबलाय म्हणून मग मी ना तुमच्याशी बोलायला सुरुवात केलेली आहे. पाऊस चालू असलं काय माहिती ना, आवाज. भजी आपली तयार झालेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची भजी. कांदा भजी, वालीच्या शेंगाच्या पानांची भजी, परत मिरची भजी, कसली, आणि शेवग्याच्या पानांची भजी. असा सकाळचा नाश्ता बघा आमचा केलेला आहे पावसामध्ये. भजी खाने के लिए आओ भाई. पावसाळी भजी खायला आनंदच वेगळा असतो, समजले का. चटणी हवे काय, चटणी द्या, शेजवान चटणी. पाऊस पण आला बघ जोरात भजी खायला. हा बघा पाऊस. आणि आता की नाही संध्याकाळची वेळ आहे, पाऊस थोडंसं थांबलाय म्हणून मी आलेली आहे आपल्या गार्डनमध्ये. कुणालच्या बाबांचं कुंपणाचं काम चालू आहे, काय काय करतायत ते थोडंसं बघते. आणि काल कधी आपण दाखवलं, कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये ना, ते औषध मारलं होतं बघा रान मारायचं. तर बऱ्यापैकी ते रान आहे ना दिसतंय सुकलेलं ना. त्यांचं कुठली काठी, हां देते 1 मिनटं. हे घ्या. तर चला थोडंसं कुंपण घालायचं काम चालू आहे, वेगळ्या प्रकारचं कुंपण. काय वेगळ्या प्रकारचं करायचं त्यांचा विचार चालू आहे. तर चला मग आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आज आम्ही आता इथेच संपवते. आज पूर्ण आम्ही घराची साफसफाई, क्लिनिंग ह्याच्यावरतीच भर दिला होता आणि ते खूप गरजेचं होतं करणं, त्याच्यामुळे करून झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि आत्ता बराचसा वेळ आम्ही आता ह्या गार्डनमध्ये घालवणार आहे.